तो गेला. इतकं सहज, जसं कधी मी त्याच्या आयुष्यात नव्हतेच. ना शेवटचा कॉल, ना प्रॉपर गुड बाय, फक्त एक सायलेन्स. तो अजूनही कधी कधी खूप काही बोलून जातो माझ्या मनात. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. रात्रभर झोप लागत नव्हती. मनात एकच प्रश्न, का? मी कुठे कमी पडले? माझ्याच सोबत हे सगळं का? प्रत्येक आठवण, प्रत्येक जागा, प्रत्येक गाणं, सगळं त्याच्याशी जोडलेलं वाटायचं. आणि मी हळूहळू स्वतःलाच हरवत होते. पण एक वेळ अशी आली की जेव्हा रडूनही काहीच बदलत नव्हतं हे कळायला लागलं. आणि तेव्हाच मी हळूहळू स्वतःला सावरायला सुरुवात केली. अजूनही आठवण येते त्याची, अगदी अचानक, कुठल्याही कारणाशिवाय. पण आता त्या आठवणी मला तोडत नाहीत. त्या फक्त आठवण करून देतात की मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं होतं. मी आता स्वतःला समजून घेते, स्वतःसोबत वेळ घालवते आणि हळूहळू शिकते की कुणीही सोडून गेलं म्हणून आपण अपुरं होत नाही. तो गेला, पण माझं सगळं घेऊन नाही गेला. माझं हसं अजूनही आहे, माझी स्वप्न अजूनही आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं मी आहे. आज मी स्ट्रॉंग आहे असं नाही, पण मी प्रयत्न करतेय, दररोज थोडं सावरतीये. आणि कदाचित एक दिवस मी पूर्णपणे ठीक होईन. कसं मला माहिती नाही, पण तोपर्यंत मी स्वतःचाच हात धरते आहे. कारण तो गेला, पण मी हरवले नाही. मी आजही उभी आहे, थोडी तुटलेली आहे, पण अजूनही मजबूत बनते आहे. कारण तो जरी सोडून गेला तरीही मला जगायचं आहे, माझ्या स्वप्नांसाठी, माझ्या हास्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी. श्री स्वामी समर्थ.